एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहतायत। दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, आमचंच पाप आहे। कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तेव्हा तुम्हाला खांद्यावर बसून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे। आज सुद्धा महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी जो कोणी माझ्या सोबत येईल तो माझा आहे। तो असेल हिंदू, असेल मुस्लिम, असेल ख्रिश्चन, असेल शीख, असेल कोणी असेल। आम्ही आमचा हक्क मागतोय आणि न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही, हा काही अपराध नाही। आत्ताचं हे जे सरकार दुर्दैवाने दिल्लीत बसले केंद्रात परत, हे संविधान बदलायला निघाले आणि ते निघालेलंच होतं। शेवटी अनुभवाचे बोल हे जास्त महत्त्वाचे असतात। महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा प्रश्न आहे, तिथे मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे। गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे। पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितलं की 2 गुजराती ठग जे तिथे बसलेत, एक मान्य करावंच लागेल की त्यांनी केवळ मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी मध्ये भिंत बांधलेली आहे। एवढं होऊन सुद्धा तो तिथला राम तुम्हाला का पावला नाही? स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। तसं पाहिलं तर लोकसभेपर्यंत आपला असा काही राजकीय वगैरे संबंध किंवा संपर्क नव्हता, पण लोकसभेच्या निमित्ताने एक वातावरण देशात झालं की आत्ताचं हे जे सरकार दुर्दैवाने दिल्लीत बसले केंद्रात परत, हे संविधान बदलायला निघाले आणि ते निघालेलंच होतं। त्यांच्या मनातलं ते काळं बाहेर आलंच होतं। आता ते किती म्हणो की हा फेक नरेटिव्ह हा त्यांचाच शब्द आहे आणि त्याला ते बळी पडले। तसं नाहीये, शेवटी अनुभवाचे बोल हे जास्त महत्त्वाचे असतात। गुरु हा लागतोच, पण अनुभवासारखा दुसरा गुरु नाहीये। आणि म्हणून तुषारजी, आपण जे म्हणालात की आज जो काही निकाल तिकडे लागलाय, काश्मीरमध्ये लागलाय, हरियाणामध्ये लागलेला आहे, हे प्रत्येक राज्य आणि त्या राज्यातली जनता आपापल्या अनुभवाला जागून निर्णय घेत असतं। तसं पाहिलं तर तुम्ही लोकांचा जो आग्रहनामा मांडलात आणि ज्या काही अपेक्षा शिवसेनेकडनं आणि महाविकास आघाडीकडनं व्यक्त केलेल्या आहेत, त्याच्यात वेगळं काय, वेगळ्याची कोणती गोष्ट आहे की आजपर्यंत आम्ही बोलत नव्हतो? तुषारजी, तुम्ही एक आणखी, म्हणजे मी आता सगळं पहिलं सगळ्यांचे 2-3 मुद्दे घेतो, मग मला काय थोडं बोलायचं ते मी बोलतो। तुषारजी, तुम्ही एकदम वर्मावरती बोट ठेवलेलं आहे। गुजराती आणि मराठी असा वाद कधीच नव्हता आणि तो होऊ नये अशी आमची इच्छा आहे। पण तुमच्याच भाषेत तुम्ही जे सांगितलं की 2 गुजराती ठग जे तिथे बसलेत, एक मान्य करावंच लागेल की त्यांनी केवळ मुंबईमध्येच नव्हे तर संपूर्ण देशात गुजरात आणि देश अशी मध्ये एक भिंत बांधलेली आहे। अयोध्येमध्ये का हरले, वाराणसीमध्ये का पाठी गेले? कारण अयोध्येतल्या लोकांना तुम्ही जाऊन विचारा, मला जी काही अगदी हाताच्या बोटावरती मोजण्याएवढी लोक भेटली, एक तर तिथले खासदारच माझ्याकडे घरी येऊन गेले होते मातोश्रीला। आता अयोध्यामधली लोक ही काही हिंदुत्ववादी नाही आहेत का, जिथे राम मंदिर बांधलं? मग अयोध्येत जिथे राम मंदिर बांधलं, घाईघाईत बांधलं, गडकं बांधलं, निवडणुकीच्या आधी एक उरकायचं म्हणून तो कार्यक्रम उरकलात, एवढं होऊन सुद्धा तो तिथला राम तुम्हाला का पावला नाही? अयोध्येत तुमचा पराभव कोणी केला? याचं कारण आज अयोध्येतलं जे चित्र आहे की ते म्हणाले हे सगळं जे काय आम्ही केलं हे कोणासाठी केलं? अदानीसाठी केलं का? लोढासाठी केलं का? जे अनेक कारसेवक तिथे गेले, काही शहीद झाले, रक्तबंबाळ झाले, काहींना आयुष्यभरचं अपंगत्व आलं, हे कोणासाठी त्यांनी केलं? लोढासाठी केलं? कोण? सगळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या राज्याचे, कॉन्ट्रॅक्टर गुजराती। आता ते तर म्हणतात तिकडे की पुजारी पण तिकडनं आणतात। का करताय हे सगळं? हा जो काही लढा आहे, शिवसेना मुळामध्ये जी काही शिवसेना प्रमुखांनी स्थापन केली, ती प्रत्येक राज्यात भूमिपुत्राला न्याय तिथल्या तिथे मिळालाच पाहिजे। महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांचा प्रश्न आहे, तिथे मराठी माणसाला न्याय मिळालाच पाहिजे। याचा अर्थ असा नाही की आम्ही इतरांचे शत्रू आहोत। आम्ही आमचा हक्क मागतोय आणि न्याय हक्क मागणं हा काही गुन्हा नाही, हा काही अपराध नाहीये। असं मला नाही वाटत कुठेही संविधानात लिहिले की न्याय हक्क मागणं हा गुन्हा आहे। आम्ही न्याय हक्क मागतो आहोत आणि प्रत्येक राज्यामध्ये त्याला तो न्याय हक्क मिळालाच पाहिजे। मग जो आमचा लढा आहे तो मुसलमानांविरुद्ध आहे का? असं मला एक वाक्य शिवसेना प्रमुखांच्या भाषणातलं काढून दाखवा की सगळे मुस्लिम आपले शत्रू आहेत। नाही, आमचा लढा जो आहे तो महाराष्ट्रप्रेमी किंवा महाराष्ट्रप्रेमी आणि महाराष्ट्रद्रोही, देशद्रोही आणि देशप्रेमी हा लढा आहे। जो आपला देश आहे, ज्या देशासाठी मी जीव द्यायला तयार आहे, असं कोणी जो बोलणारा असेल, आणि काही लोक अशी होऊन पण गेलेत की ज्यांनी खरोखर देशासाठी आपला प्राण दिलेला आहे, तो जातपात धर्माने कोणी असला तरी तो आमचा आहे, हे आमचं हिंदुत्व आहे। आणि ज्याप्रमाणे मी लोकसभा निवडणुकीच्या प्रत्येक प्रचार सभेच्या भाषणात ते काही जणांना पोटात गोळा आला,
की जी शिवसेना प्रमुख आपल्या भाषणाची सुरुवात करायचे, पहिल्यांदा करायचे की जमलेल्या माझ्या तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. मग त्यांना जेव्हा कळलं की अरे जरा थोडा हिंदू आणि हिंदुत्वावरती एक आघात होतोय, मग त्यांनी सुरुवात केली की जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. आणि लोकसभेत मला जेव्हा लक्षात आलं की संपूर्ण देशावरतीच एक घाला आलेला आहे, एक बोगस हिंदुत्वाचा बुरखा घालून माझ्या देशाचं संविधान हे बदलू पाहत आहेत. आणि म्हणून मी माझी भाषणाची सुरुवात केली होती, देशभक्त जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो. काय चुकलं माझं याच्यात? काय देशभक्तांमध्ये हिंदू येत नाही, देशभक्तांमध्ये मुसलमान येत नाही, ख्रिश्चन जे कोणी असतील ते येत नाही त्याच्यामध्ये? आज सुद्धा महाराष्ट्र रक्षणासाठी, महाराष्ट्र धर्माच्या रक्षणासाठी जो कोणी माझ्या सोबत येईल तो माझा आहे. तो असेल हिंदू असेल, मुस्लिम असेल, ख्रिश्चन असेल, शीख असेल, कोणी असेल, गुजराती आहेत. महाराष्ट्र रक्षण करणं, महाराष्ट्राचा धर्म राखण्यासाठी म्हणून जो कोणी आपल्या सोबत येत असेल तो आम्हाला पाहिजे. कारण हे संकट फार मोठं आहे. जो एक तुम्ही नवीन महाराष्ट्र घडवण्याची अपेक्षा व्यक्त केली, नवीन महाराष्ट्र घडवण्याची गरजच नाहीये. माझ्या महाराष्ट्राचं जे स्वत्व आहे ते टिकवलं तरी माझा महाराष्ट्र कित्येक पावलाने अनेक इतर बाकीच्यांपेक्षा पुढारलेला आणि सुधारलेला माझा महाराष्ट्र आहे. ते स्वत्व टिकवा फक्त, बाकी काही नको. नवीन महाराष्ट्र घडवणार म्हणजे काय घडवायचं? काही नाही. आपलं जे स्वत्व आहे, मला एक सांगा, तुम्ही कोणतेही क्षेत्र घ्या, क्रांतिकारकांचं क्षेत्र घ्या, साधू संतांचं घ्या, समाज सुधारकांचं घ्या, कलाकारांचं घ्या, साहित्यिक आहेत, सगळे आहेत, अगदी जवान आहेत, असं एक क्षेत्र सांगा की जिथे इतर राज्यांपेक्षा माझा महाराष्ट्र मागे आहे. कोणतंच नाही आहे. माझा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात हा पुढे आहे. हा आपला महाराष्ट्र आहे, माझा महाराष्ट्र आहे. आणि असा महाराष्ट्र प्रत्येक क्षेत्रात पुढे असल्यानंतर काय म्हणून आम्ही या दोन ठगांची गुलामगिरी स्वीकारायची? कोण लागतं तुम्ही आमचे? दुर्दैवाने तुम्ही तिकडे बसलात, आमचंच पाप आहे. कोणी तुम्हाला ओळखत नव्हतं तेव्हा तुम्हाला खांद्यावर बसून आम्ही नेलं, हे आमचं पाप आहे. हे मी जाहीररित्या मला कबूल करावं लागते. हे दुर्दैव आहे. पण जेव्हा गरज होती तेव्हा तुम्ही आमचा खांदा वापरलात. म्हणजे खांद्याचे दोन्ही अर्थ होतात. तेव्हाही तुम्हाला दिला, आताही तुम्हाला द्यायची इच्छा आहे राजकारणामध्ये. आता सुद्धा आमची इच्छा आहे की राजकारणात तुम्हाला खांदा द्यावा. जनता वाटच बघते. पण ही जी काय एक मतलबीपणा आहे, हा मतलबीपणा तुमचा लपून नाही राहिलेला. वापरा आणि फेकून द्या. कशासाठी? काय? कोण तुम्ही आहात? कोण? काय म्हणून तुम्हाला देश पाहिजे? आणि देशातली लोकशाही का तुम्हाला संपवायची? जर लोकशाही नसती तर तुम्ही निवडून आला असतात का? आज निवडून आल्यानंतर तुम्ही जी काही लोकशाही खतम करण्याची भाषा करता आहात आणि नवी तशी पावलं टाकता आहात, ही पावलं ही आता लोकांनी ओळखली पाहिजेत. लोकांचा आग्रहनामा मला मान्य आहे, पण नुसता आग्रहनामा करून चालणार नाहीये. तुम्ही आग्रहनामा काय वाचलात आत्ता, आणि ठीक आहे मला मतं पाहिजेत, मी म्हणतो सगळ्याच्या सगळा आग्रहनामा जसा आहे तसा मंजूर. पण हा आग्रह जसं जनता आमच्याकडनं धरते तसं जनतेकडे माझा आग्रह आहे की पहिल्या प्रथम हे जे काही सरकार आहे, घटनाबाह्य सरकार आहे, ते तुम्ही घालवा. हा माझा आग्रह तुम्ही मान्य केलात तर मी तुमचा आग्रह मान्य करण्याच्या परिस्थितीत येऊ शकेन ना. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.